बातमी अशी आहे की पाकिस्तानने भारताच्या 15 शहरांवर केलेला हल्ला भारताच्या S-400 या एअर डिफेन्स सिस्टीमने उधळून लावलाय। काल रात्री वायुदलाने पाकिस्तानातून येणारा हल्ला S-400 या एअर डिफेन्स सिस्टीमने नेस्तनाबूत केलाय। एअर डिफेन्स सिस्टीम असलेल्या भारताच्या युनिटचं नाव सुदर्शन चक्र असं आहे आणि भारताने नेमकं सुदर्शन चक्र पाकिस्तानावर सोडत पाकिस्तानी हल्ला निष्प्रभ केलाय। ANI या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे, मात्र याबाबत अजून अधिकृत सरकारी घोषणा झालेली नाही। भारताच्या S-400 या सिस्टीमने पाकिस्तानातून आलेली सगळी क्षेपणास्त्र आणि ड्रोन्स हे उडवून लावलेले आहेत, नेस्तनाबूत केलेले आहेत। खरंय। आणि या S-400 ची वैशिष्ट्ये काय आहेत त्यावर आपण आता एक नजर टाकूया। 2018 ला रशियाकडून ही एअर डिफेन्स सिस्टीम भारताने विकत घेतली। भारताकडून संरक्षणासाठी पहिल्यांदाच या यंत्रणेचा वापर झालेला आहे। S-400 चा प्रत्यक्ष वापर पहिल्यांदा झालाय, तो म्हणजे आज 600 किलोमीटर पर्यंतच्या लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता यामध्ये आहे। प्रत्यक्षात ज्या ठिकाणी हा वापर केला ते अगदी 10-20 किलोमीटरचंच अंतर आहे। एका सेकंदामध्ये 4.3 किलोमीटर एका सेकंदात एवढं अंतर पार करण्याची क्षमता S-400 ची आहे। एकाच वेळी 72 क्षेपणास्त्रांचा मारा S-400 सिस्टीम वापरून करता येऊ शकतो। रशियाकडून 5 S-400 यंत्रणांची खरेदी आपण केलेली आहे। तर शत्रूचं ॲडव्हान्स फायटर जेट सुद्धा जमीनदोस्त करण्याची क्षमता या S-400 मध्ये आहे। अणुहल्ला सुद्धा परतवून लावण्याची क्षमता S-400 मध्ये आहे। S-400 सिस्टीमला नेमक्या ठिकाणाची गरज पडत नाही। S-400 सिस्टीम सहजपणे शत्रूच्या नजरेस पडत नाही। उणे 50 ते 70 डिग्रीच्या तापमानात सुद्धा ही यंत्रणा काम करू शकते। 100 फूट ते 40,000 फूट या रेंजमध्ये कुठल्याही लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता S-400 ची आहे। S-400 यंत्रणेला कुठेही नेणं किंवा नष्ट करणं अशक्य आहे। आणि आणखी एक महत्त्वाची अपडेट, ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून दाखवत भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त केले। मात्र या ऑपरेशनची रणनीती कशी आखण्यात आली, अधिकारी कसे निवडण्यात आले, दहशतवाद्यांचे कोणते अड्डे कसे निवडण्यात आले, दहशतवाद्यांच्या तळाची माहिती कोणी दिली, कोणत्या टप्प्यावर मोदींना ऑपरेशनची माहिती देण्यात आली, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणारी इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती लागली आहे। 3 मेला एक अतिशय गुप्त बैठकीत ऑपरेशन सिंदूरची योजना आखण्यात आली। जे अधिकारी हे ऑपरेशन राबवणार होते त्यांना क्वारंटाईन देखील केलं गेलेलं होतं। ऑपरेशन सिंदूरची इनसाइड स्टोरी एबीपी माझ्या हाती आलेली आहे। ते ऑपरेशन जे भारताचं कदाचित सगळ्यात मोठं ऑपरेशन ठरणार आहे। 3 मे रोजी याबद्दलचा निर्णय घेण्यात आला। ऑपरेशनमध्ये सहभागी होणाऱ्या अधिकाऱ्यांना क्वारंटाईन म्हणजे त्यांना घरात ते जात नव्हते, ते फक्त साऊथ ब्लॉकमध्येच थांबले होते। 21 पैकी 9 दहशतवाद्यांचे अड्डे निश्चित करण्यात आले आणि ऑपरेशन सिंदूरची इनसाइड स्टोरी ही एबीपी माझ्या हाती लागली जी आम्ही तुम्हाला सांगतोय। आणि या सगळ्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत, पण त्याआधी ग्राफिक्स पाहूयात। तर 3 मे रोजी साऊथ ब्लॉकमध्ये पहिली गुप्त बैठक पार पडली। साऊथ ब्लॉकच्या बैठकीत 3ही सेनादल प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सहभागी झाले। 3ही सेनादलांनी ऑपरेशन सिंदूरचे अधिकारी निवडले। ऑपरेशन सिंदूरसाठीच्या अधिकाऱ्यांना साऊथ ब्लॉकमध्येच क्वारंटाईन केलं गेलं। रॉ आणि NSA कडून पाकच्या 21 दहशतवादी अड्ड्यांची यादी अजित डोवाल यांना सादर केली गेली। डोवाल आणि त्यांच्या टीमकडून दहशतवाद्यांचे 9 अड्डे निश्चित केले गेले। 5 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून डोवाल यांनी हल्ल्याचा प्लॅन दिला। डोवाल यांचा प्लॅन पाहून मोदींनी मंजुरी दिली। ऑपरेशन सिंदूर रात्री 1 वाजता राबवण्याचा निर्णय झाला। ठरल्याप्रमाणे 1 वाजल्यापासून लढाऊ विमानांचे हल्ले सुरू झाले। 9 दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवरती भारताने एकूण 24 हल्ले केले। पंतप्रधान मोदींची हल्ल्याच्या प्रत्येक घडामोडीवर नजर होती। 7 मेला पहाटे 1:44 हल्ले केल्याची भारताने घोषणा केली। आणि यानंतर आपण अजित सरांकडे जाऊयात। सर, आपण पाहिलं की कशा पद्धतीनं ही सगळी व्यूहरचना आखली गेली। ज्यावेळी असं कोणतंही ऑपरेशन करण्याचा लष्करी पातळीवरती विचार केला जातो त्यावेळी लष्कर, सरकार, प्रशासन यांचं कोऑर्डिनेशन किती महत्त्वाचं असतं आणि ते कसं ठेवलं जातं? याचं हे सगळ्यात उत्तम उदाहरण आहे। जर आपण थोडा विचार करता लक्षात येईल की जेव्हा आपल्याकडे पहलगाममध्ये सामान्य नागरिकांना टार्गेट करून मारण्यात आलं धर्माच्या आधारावरती, त्यानंतर भारतभरामध्ये
एक मोठ्या प्रमाणाचा आक्रोश झाला होता की भारताने ताबडतोब कारवाई करून पाकिस्तानला नष्ट करायला पाहिजे, POK ताब्यात घ्यायला पाहिजे. पण ह्या प्रकारच्या सर्व गोष्टींचं एक वातावरण होत असताना जी काही कारवाई करायची आहे त्याच्यामध्ये कारवाई जर यशस्वी व्हायची असेल तर त्यामध्ये अटमोस्ट सिक्रता त्याला पाळली गेली पाहिजे. सिक्रसी अतिशय महत्त्वाची आहे. काळ, वेळ आणि क्वांटम हा सुद्धा त्या दृष्टीने महत्त्वाचा असतो आणि म्हणून ही योजना आखणाऱ्यांना त्या पद्धतीने केलं. तसंच राष्ट्रीय स्तरावर आपण बघितलं असेल तर आपल्या पंतप्रधानांच्या सर्व इतर कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्युरिटीचे जेवढे मेंबर्स आहेत त्यांच्यावर लागोपाठ 3 दिवस बैठका चालू होत्या, रात्रंदिन बैठका चालू होत्या. आणि बैठकी चालू असताना पाकिस्तानमध्ये मात्र असं होतं चालू की या बैठकीच्या दरम्यान नक्की आता हल्ल्याची वेळ नक्की होती आहे, उद्या परवा कधी हल्ला होणार आहे. म्हणजे 8 दिवस किंवा 15 दिवस पाकिस्तान नुसतं या धोक्यामध्ये होतं की काय होईल, केव्हा होईल, कसं होईल, कुठून होईल हे त्यांना कळत नव्हतं. आणि हे लक्षात ठेवूनच जेव्हा आपण सुद्धा सगळं आश्चर्य झाला असा जेव्हा बैठकी संपल्या आणि मोदींनी जाहीर काय केलं तर भारतात यावर्षी जनगणनेबरोबर जातीय निहायसुद्धा आम्ही गणना करणार आहोत. म्हणजे त्या बैठकींमध्ये अशा प्रकारचा विचार केला होता काय असं म्हटलं तर हे चुकीची गोष्ट होईल. पण असं स्टेटमेंट देऊन अजूनही पुढे त्यांना अंधारात ठेवलं. म्हणजे सिक्रसी जी आहे ती पॉलिटिकल लोकांनीसुद्धा पाळली होती. आणि त्या सगळ्याचा योग्य परिणाम असा झाला की आपण हे ऑपरेशन केल्यानंतर पाकिस्तानलासुद्धा त्याच्या अजिबात कुठल्याही प्रकारचा मागमूस लागलेला नव्हता आणि आपल्याला जे साध्य करायचं आपण साध्य करू शकलो. त्यामुळे कुठलीही लष्करी कारवाई असली तर ती कारवाई पार पाडण्याकरता सिक्रसी ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि त्याच्याकरता कुठल्याही प्रकारचं क्रेडिट घेणे, माहिती घेणे, 4 लोकांना सांगणे ह्या गोष्टी सगळ्यांनी सगळ्या स्तरावर आपण थांबवल्या पाहिजेत आणि कधी करायला नाही पाहिजेत. सिक्रेसी इज द की असं म्हणू शकतो आपण. प्रसन्न, खरं आहे, आता आवडेकरांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.